ॲग्रिकॉस सबका बॉस, ॲग्रिकॉस सबका बॉस जे करतात आम्हा सर्वांना मार्गदर्शन खास. परभणी ते छत्रपती संभाजीनगर आहे ज्यांचा प्रवास, असे आमचे सचिन सर खास. चला तर मग गप्पा मारूया सचिन सरांसोबत. सर, पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी, SSA मध्ये ॲग्रीसाठी काय स्पेशल? SSA मध्ये ॲग्रीसाठी जे स्पेशल आहे ते मला वाटतं डायव्हर्सिफाईड स्टाफ ही एक आपली जमेची बाजू आहे. कारण प्रत्येक विषयाचा एक्सपर्ट टीचर जो आहे तो आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण ॲग्रिकल्चरची जी टीम आहे ती 5-6 टीचर्सची आहे. प्रत्येक विषयामधला त्यांचं MSc किंवा नेट क्वालिफाईड असं तो स्टाफ आहे. प्लस XAFO सुद्धा आपल्या टीचिंग स्टाफमध्ये आहे. तर ह्या सगळ्या जमेच्या बाजू आहेत असं मला वाटतं. ओके सर. सर, मुलांनी फक्त AFO वर अवलंबून न राहता इतर ॲग्रिकल्चर एक्झामची प्रिपरेशन करावी का? 100% करायला पाहिजे. कारण ॲग्रिकल्चरचा असा अभ्यास आहे की जेव्हा तुम्ही तो ॲग्रिकल्चरचा अभ्यास करता तो बाकी सगळ्या ॲग्री रिलेटेड एक्झामसाठी कामाला येतो. जसं की FCI असेल, CWC असेल. यावर्षी सरप्राइझिंगली कृषी सेवकची परीक्षा आली, त्यामध्ये बऱ्याच जणांचे सिलेक्शन झाले. तर ॲग्रिकल्चरचा अभ्यास करत असताना तुम्ही केवळ AFOवर फोकस करण्यापेक्षा मला वाटतं प्रोसेसवर फोकस करा. ॲग्रिकल्चर तुमचं स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पुढे तुम्हाला ॲग्री रिलेटेड कुठली एक्झाम जर आली तर तुम्हाला क्रॅक करता येईल. सर, जनरल बँकिंग आणि ॲग्रिकल्चर स्टुडंटनी कसं मॅनेज करावं? ॲक्च्युली हे खूप जीवाभावाचा प्रश्न आहे आपल्या ॲग्रीच्या मुलांसाठी. बट मॅनेज करणं हे तसं मुश्किल आहे. त्यामुळं खूप जास्त तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर मी तर एक थंब रूल वापरतो की जी तुम्हाला मेन्स निघते याचा कॉन्फिडन्स आहे. जर जनरल बँकिंगची मेन्स निघत असेल, तुमचा असा कॉन्फिडन्स असेल तर 100% तुम्ही जनरल बँकिंगला करा. अदरवाईज तुम्हाला जर वाटत असेल की जनरल बँकिंगची मेन्स आपलं निघणं मुश्किल आहे तर तुम्ही AFOवर जो फोकस आहे तो तुम्ही हटवू नका. कारण बरेच जणांचं असं होतं की AFO करतात बट वर्षातून एकच ॲड असल्यामुळे बळजबरीने ते जनरल बँकिंग करतात. तर तसं न करता मला असं वाटतं तुमचे स्ट्रॉंग पॉईंट बघा आधी, आणि स्ट्रॉंग पॉईंटनुसार तुम्हाला जर वाटत असेल की मेन्स माझी निघू शकते, कुठल्याही शेवटी सिलेक्शन होणं महत्त्वाचं आहे. तर त्यानुसार मला असं वाटतं दोन्ही परीक्षांवर ॲट अ टाइम फोकस करण्यापेक्षा एकाच कोणत्यातरी टाईपच्या परीक्षेवर जर तुम्ही फोकस केला तर 100% सक्सेस मिळेल. आणि आता जो तो ट्रेंड आहे की AFO ही एकच एक्झाम आहे तर ते तसं न राहता आता आपण बघतोय मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून FCI, CWC, नॅशनल सीड कॉर्पोरेशन असे खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज येतात. ॲग्री MPSC आहे. तर त्यामुळे असं वाटतं नुसतं ॲग्रीचा जरी तुम्ही अभ्यास केला, AFOचा अभ्यास जरी केला तर त्यामध्ये जो होणारा तुमचा ॲग्रीचा अभ्यास आहे तो तुम्हाला बाकी सगळ्या परीक्षांना कामाला येणार आहे. त्यामुळे जर तुमचा इंटरेस्ट ॲग्रीमध्ये असेल तर तुम्ही फोकस हटवू नका. आणि जर जनरल बँकिंग तुम्हाला वाटत असेल की ती तुम्ही फार स्ट्रॉंगली करू शकता तर तुम्ही करू शकता. बट हे आता सगळ्यांना माहिती आहे की आपण ॲग्रीचे असल्यामुळे थोडं पॉईंट वगैरे आपल्याला मुश्किल जातं. तर ह्या गोष्टींना जर तुम्ही व्यवस्थित कोपअप करू शकत असाल तर 100% तुम्ही दोन्ही साईड बाय साईड करू शकता, 50-50% टाइम अलॉट करून. अदरवाईज मला असं वाटतं तुम्ही एकच कुठली तरी एक्झाम प्रिफर केली कधीही चांगली तुमच्यासाठी. ओके सर, थँक्यू सर. कृषी सेवक असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींनी प्रवृत्त केली की तुम्ही टीचिंग फील्डमध्ये यावं म्हणून? हां, ॲक्च्युली मी कृषी सेवक व्हायच्या आधीच टीचिंग करायचो. शिवसर्स अकॅडमीला मी 2019 पासून आहे. आणि त्यानंतर मग लॉकडाऊनमध्ये जेव्हा कृषी सेवक मी जॉईन केलं त्याच्यानंतर मग ती एक आवड किंवा तो एक छंद म्हणून मी हे कंटिन्यू करतोय सध्या. ओके सर. सर, आतापर्यंत मिळालेला एखादा फेवरेट स्टुडंट? फेवरेट स्टुडंट तसं सांगायचं झालं तर 100% मी जेव्हा 2019ला पहिल्यांदा टीचिंग करायचो आपल्या अकॅडमीमध्ये त्यावेळेस पहिल्या बॅचची पहिली स्टुडंट होती हर्षा चव्हाण नावाची. आणि ती खूप जुनाईनली अभ्यास करायची आणि खूप ऑनेस्टली अभ्यास करायची. तिचं नंतर सिलेक्शन FCI मध्ये झालं, आता ती मुंबईला आहे. तर असे फार ऑनेस्टली अभ्यास करणारे जे स्टुडंट आहेत त्यातल्या पहिल्या बॅचची पहिली स्टुडंट असल्यामुळे हर्षा माझ्या थोडंसं जास्त फेवरेट स्टुडंट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर, लास्ट क्वेश्चन. SOची तयारी करताना कोणत्या चुका मुलांनी करू नये? हां, SOची तयारी करताना बरेच मुलं चुका करतात. तर मुळात कन्सिस्टन्सी ठेवत नाहीत. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही एखादी गोष्ट करताना जर ती सुरू केली आणि पुन्हा मग अर्ध्यात सोडून दिली तर मग त्याला काही अर्थ नाही. तर मला असं वाटतं कन्सिस्टंटली जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट सुरू केली तर मिळत नाही तोपर्यंत ती करायला पाहिजे. ठीक आहे. हा पहिला मुद्दा कन्सिस्टन्सीचा. मुलांनी दुसरी गोष्ट माकड उड्या नको मारायला. ठीक आहे. एकच ठरवून घ्या तुम्हाला काय करायचं आणि ते तुम्ही कंटिन्यू करा तर तुम्हाला यश हमखास मिळेल. तुम्ही जर काही दिवस हे करता पुन्हा ते करता, एक ॲड आली की दुसऱ्या ॲडची तयारी करता, दुसरी ॲड आली की पुन्हा पहिल्या ॲडची तयारी करता, हे करताना त्याच्यात लक्ष लागत नाही, ते करताना याच्यात लक्ष लागत नाही. हे जे कन्फ्युजन माइंड स्टेट आहे तुमचं, हे न ठेवता तुम्ही एकदा क्लिअर माइंडसेट जर केला तर मला वाटतं ती एक थोडीशी चूक तुम्ही कमी करू शकता. ॲग्रीच्या मुलांमध्ये कन्सिस्टन्सी आणि फोकस ह्या 2 गोष्टी मला वाटतं थोडंसं त्यांनी मेंटेन केल्या तर त्यांना AFOची पोस्ट काही खूप जास्त अवघड नाही आहे. ओके. थँक्यू सर. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही नक्कीच अंमलात आणू आणि यावर्षीपेक्षा जास्त AFO असतील आपल्या नेक्स्ट इयरला. आय होप सो. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. येस.